लातूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर सध्या त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत आलेत। अवघ्या 3 दिवसांच्या कालावधीत त्यांनी सलग 2 वेळा वादग्रस्त विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। पहिल्या प्रकरणात त्यांनी ज्या गावात कमी मतदान झालं त्या गावांचा निधी रोखू असा थेट इशारा दिला। हे विधान आक्षेपार्ह ठरत असताना दुसऱ्या दिवशी त्यांनी सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत अत्यंत उद्दाम भाषा वापरली। आई, बाप, बहीण, बायको यांच्यासह वैयक्तिक टोमणे मारत त्यांनी भानच पूर्णपणे सोडलं असल्याचं बोललं जातंय। त्यांच्या या टीकेला उत्तर दिलंय एकनाथ खडसेंच्या लेकीने म्हणजेच रोहिणी खडसेंनी। लोणीकर एवढा माज बरा नव्हे असं म्हणत त्यांनी लोणीकरांना चांगलंच सुनावले। 35 वर्ष राजकारणात आमदार आणि मंत्री राहिलेल्या लोणीकरांना नेमका एवढा कशाचा माज चढलाय अशा देखील चर्चा आता होऊ लागल्यात। खरं तर लोणीकरांची जीभ घसरण्याची ही काय पहिलीच वेळ नाहीये। या आधीही त्यांनी आमदार, सरकारी अधिकारी यांच्या विरुद्धही असभ्य भाषा वापरल्याची अनेक उदाहरणं आहेत। 3 वर्षांपूर्वी संभाजीनगरच्या परिसरातील बंगल्याचं वीज बिल 3.5 लाख झाल्यामुळे महावितरणने वीज कनेक्शन कापलं। त्यावर संतप्त होत लोणीकर यांनी अभियंते दादासाहेब काळे यांना फोनवरून धमकावलं होतं। 2023 मध्ये राजकीय सामंजस्य कोलमडल्यानंतर जालना जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदाच्या आश्वासनावरून त्यांनी थेट राजेश टोपेंना हरामखोर आणि चोर असं संबोधलं होतं। तर 2020 मध्ये फडणवीस सरकारमध्ये राज्याचे पाणी पुरवठा मंत्री असताना बबनराव लोणीकर हे मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मोर्चा काढण्यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादात सापडले होते। लोकप्रतिनिधींना जनतेनं निवडलं म्हणजे त्यांचं वर्तन अधिक जबाबदारीने असावं ही अपेक्षा स्वाभाविक आहे। मात्र बबनराव लोणीकर यांच्या भाषेत संवेदनशीलता नाही, लोकशाहीची प्रतिष्ठा नाही आणि टीका पचवण्याची तयारीही नाही। त्यांच्या अनेक वक्तव्यांमधून एक प्रकारचा मी कोणालाच घाबरत नाही असा अंतिम विश्वास आणि अहंकार दिसून येतो आणि हाच अहंकार उतरवण्यासाठी रोहिणी खडसेंनी हल्लाबोल केलाय। खरं तर लोकशाहीत जनतेचं मत महत्त्वाचंच आहे, त्यांच्या टीकेलाही आदर दिला गेला पाहिजे। बबनराव लोणीकर हे अनेक वेळा जीभ घसरणाऱ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेत, पण यातून त्यांनी काहीही शिकलेलं दिसत नाहीये। जर अशा वर्तनाला पक्ष किंवा जनता थांबवत नसेल तर ही घसरलेली भाषा उद्या आणखीनच कोसळणार हे निश्चित आहे।